आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील दत्तात्रय महामुनी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कातर खटाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार राजेंद्र वाघमारे, सुजित आंबेकर, ॲडव्होकेट दिलीप बोडके उपस्थित होते। यावेळी कातर खटाव सेवा पुरस्कार डॉक्टर नामदेव मोहिते यांना तर उद्योगरत्न पुरस्कार अशोक बागल यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी दत्तात्रय महामुनी म्हणाले, या कातर खटाव भूषण पुरस्कारामुळे मित्रमंडळी यांच्याकडून कौतुकाची थाप मिळत आहे। त्यामुळे मी कातर खटाव जन्मभूमीसाठी सदैव ऋणी राहीन असं वक्तव्य त्यांनी केलं। कातर खटाव ग्रामस्थांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पुरस्कार मिळाल्यानं मी भावुक आणि आनंदी झालो आहे असं त्यांनी भावनिक उद्गार काढले। जेमतेम शिक्षण झालेले दत्तात्रय महामुनी पुण्याला कामासाठी गेले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले। याचाच अभिमान माझ्या कुटुंबाला वाटत आहे। आई वडिलांची नितांत भक्ती कात्रेश्वरावर होती। आई वडिलांच्या श्रद्धेपोटी दरवर्षी रथाला सजावट करीत आलो, त्यामुळे हा पुरस्कार आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो असे भावनिक उद्गार कातर खटाव भूषण पुरस्कार मिळालेले दत्तात्रय महामुनी यांनी काढले। कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपण आता आहोत कात्रेश्वर मंदिराच्या आवारात। तर आपल्यासमोर आहेत दत्तात्रय महामुनी यांना कातर खटाव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ग्रामस्थाच्या वतीने। तर त्यांच्याकडून आपण एक विचारून घेणार आहोत, काय त्यांना वाटतंय। बोला, काय सांगाल। आज कातर खटाव ग्रामस्थांनी मला कात्रेश्वर रथोत्सवानिमित्त नागरी सन्मान सोहळा संपन्न केला। हां, आजच्या पुरस्काराच्या सोहळ्याने मला कातर खटाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। अच्छा हा माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण आहे। खऱ्या अर्थानं मी भारावून गेलेलो आहे। अच्छा। तर या पुरस्काराविषयी मित्रमंडळी, कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया आली आणि काय तुम्हाला वाटते। मला माझ्या मित्रमंडळी आणि कुटुंबाकडून मला कौतुकाची थाप मिळाली त्यांच्याकडून। अच्छा। पण या कातर खटावसाठी, कातर खटाव जन्मभूमीसाठी मी सदैव ऋणी राहीन। अच्छा। आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी मला या कातर खटाव भूमीसाठी जे काय करता येईल करण्याचा मी प्रयत्न करीन। नाही, असं वाटत होतं का तुम्हाला पुरस्कार भेटेल? अचानक काय वाटलं तुम्हाला? एक म्हणजे मला पुरस्काराबद्दल काही वाटलेलं नव्हतं हां, आणि वाटत बी नव्हतं। पण आज पुरस्कार प्रदान करून अच्छा कातर खटाव ग्रामस्थांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली असं मला वाटतं आज। अच्छा। तुम्ही म्हणजे एक सकाळी तुम्ही 4 शब्द बोलताना एक भावूक झालात, म्हणजे काय, म्हणजे असं तुम्हाला एक भावनिक झाला तुम्ही? सकाळी भावनिक व्हायचं कारण असं होतं की हा एवढा मोठा पुरस्कार मी एका सर्वसामान्य कुटुंबातला आलेला असताना कातर खटाव ग्रामस्थांनी एक माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, अल्पसंख्याक कुटुंबातल्या माणसाला हा एवढा मोठा पुरस्कार दिल्यानंतर माझ्याकडे त्यावेळेस बोलण्यासाठी शब्दच नव्हते। त्यामुळे मी स्वतः इतका भारावून गेलो की मला त्यावेळेस माझं इतका भावनिक हे झालं माझं। अच्छा। त्याची प्रतिक्रिया देताना सुद्धा मला संपूर्ण माझ्या भावनिक म्हणजे तुम्ही समोर आली। भावूक झाला, तुम्ही भावूक म्हणजे तुम्ही भावनिक झालात, कसं बोलावं, काय करावं आणि कुठल्या शब्दात, म्हणजे एक आनंद बी आणि झाला मला आणि एवढा आनंद झाला की त्या आनंदात मी ह्या 16 पुरस्काराचं वर्णन काय करू। यस यस हे मी करू शकलो नाही। मला शब्दच माझ्याकडे शब्दच उरले असं झालं। आणि छान तुम्ही 2 शब्द बोलला। तर कुटुंबाकडून काय असं, म्हणजे कुटुंब खुश दिसत होतं सगळं तुमचं? माझ्या कुटुंबाला सुद्धा हेच वाटलं की बाबा आपण हे एक श्रद्धेपोटी किंवा एक ह्या कातर खटाव शाळेनं, मी शाळेत शिकलो, शाळेकडून मला काही गोष्टी मिळाल्या। अच्छा। पण ह्या शिक्षण संस्थेचे काही गोष्टीचं पाहिलं तर काही गोष्टी, जसं मी शहरी वातावरणात वागलो ते पाहिलं की इथं सुविधा कमी मिळत होती। मग माझ्या परीनं जे काही प्रयत्न करता येईल असतील आणि माझे मित्रमंडळी असतील इथं, त्या सगळ्यांना मी एकत्र विचार करून शाळेसाठी आपण काहीतरी थोडं योगदान करावं। अच्छा। म्हणून मी कात्रेश्वर हायस्कूलसाठी योगदान केलं। अच्छा। तर एक तुम्ही एक गाव, बरेच वर्षापासून तुम्ही गाव सोडलेलं आहे, एक गरीब कुटुंबातून तुम्ही पुढे आलात, मग काय, कसं स्ट्रगल करून आता? साधारण मी 1992 साली मी पुण्याला गेलो इथून। अच्छा। शिक्षण जेमतेम माझं इथं झालेलं होतं। शिक्षणाला पुरेशी पदवी नव्हती। असं काम करत करत छोटे मोठे बिल्डरशिपचे ऑफिस होते बांधकाम व्यावसायिकांचे, त्यांच्या ऑफिसला मी काम करत गेलो। त्यावेळेचे स्वतः आर्किटेक्चर होते। अच्छा। त्यांच्याकडे स्टाफ मर्यादितच होता। ऑफिसच्या बाबतीत काम करत असताना त्यांच्याकडून फक्त जे मला शिकता येईल अच्छा तेवढं मी शिकलो। अच्छा। आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज माझ्या आयुष्यातली ती पहिली पायरी म्हणता येईल की स्वतः ते आर्किटेक्चर असणारे ग्रस्त त्यांनी मला शिकवलं आणि मला इथपर्यंत आणलं।
आणि आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो. माझ्या कुटुंबाला सुद्धा याचाच अभिमान वाटला. अच्छा, तुम्ही पुरस्कार तुम्हाला घोषित करण्या इतपत म्हणजे तुम्ही काय कार्य असं म्हणजे प्रत्येक या वर्षी तुम्ही कात्रेश्वर यात्रेत सक्रिय असता म्हणजे देवासाठी म्हणजे काही मनात नसताना असे तुम्ही भक्तिभावानं असं तुम्ही एक श्रद्धेनं रथाला हे करता तुम्ही. एक कात्रेश्वर महाराजांचं जर म्हणाल तर माझ्या आईचं खूप मोठं श्रद्धा असतात. आई आणि वडिलांचं. आईची नितांत भक्ती कात्रेश्वरावर होती. अच्छा. तिच्या सोमवारच्या उपवासाला कात्रेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय चहा पाणीही घेत नव्हती. अच्छा. दरम्यानच्या पिरियडला आई माझी आजारी असताना 2007-8 साली कातरकडचा रथोत्सव चालला होता. फक्त तिच्या बोलण्यातून आलं की आपला रथ गोंदावलेसारखा किंवा पुशेगावच्या रथासारखा जर रथोत्सव झाला, त्या रथाला फुलं वगैरे सजवून आपण असं जर मोठं रथोत्सव करता आलं तर वैयक्तिक आपल्याला काय करता येईल का? त्या आईच्या भावनिक गोष्टी ऐकून मी ते हा म्हणून गेलो. अच्छा. आणि मी प्रयत्न करत पुढे गेलो. अच्छा. आणि प्रयत्न करत 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 मी रथ आणि मंडपाची मी सजावट करतो की बाबा मला कुणी मला गावातलं एक चांगलं म्हणावं किंवा मी ह्याच्यासाठी नाही केलं, अगदी माझ्या श्रद्धेसाठी केलं. श्रद्धेसाठी पण करत त्याची पोच मला ग्रामस्थ कातरगटावनी एवढ्या मोठ्या स्वरूपात देतील याची मला कल्पना आलेली नव्हती. खूप आम्ही पाहतो मग दरवर्षी तुम्ही येता आणि श्रद्धेपोटी आणि निस्वार्थपणे तुम्ही निस्वार्थपणे मी ते हे करत जातो. आम्ही पाहतोय दरवर्षी. आणि हा जो कातरगटाव भूषण पुरस्कार मला कातरगटाव ग्रामस्थांनी प्रदान केलेला आहे, हां, तो पुरस्कार मी श्री कात्रेश्वर चरणी आणि माझ्या आईवडीच्या चरणी मी समर्पित करत आहे. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.